त्यांच्या पुतळ्याला जर एखाद्यानं वापरलेला हार घातला, तो निवडणुकीच्या काळात घातला तर मग गप्प बसायचं, आणि निवडणूक नसताना घातला तर आपण मात्र आवाज उठवायचा. असं शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आहे का? बरं ते बाजूला ठेवा. तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही चेक करा, ज्या वेळेला मी हे आरोप केले त्याच दिवशी रात्रीच्या वेळेला सगळ्या लाईट बंद होत्या अनगरमधल्या. सगळीकडे अनगरमध्ये अंधार केला गेला, आणि त्या अंधारामध्ये म्हणजे कुठल्याही सीसीटीव्ही मध्ये येऊ नये ते लाईटही घालवल्या गेल्या, आणि त्यामध्ये तो जो हार होता तो काढला गेला. दुसरे 3 हार आणले गेले. एक हार त्यातला छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा घातला गेला, दुसरा अनगर सिद्धाला घातला गेला, आणि तिसरा अजून कुठेतरी एक ठिकाणी घातला. आणि तो जो वापरलेला हार जो शिवाजी महाराजांना घातला होता तो त्यांनी त्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी फेकून दिला. आता ही सगळी इन्फॉर्मेशन काढण्याची सिस्टीम सेक्रेटरीच्या मार्फत अनगरकरांकडे होती. माझ्याकडे त्याच्याही पुढची सिस्टीम आहे, आणि त्यामुळे मला सगळं ते जे काय करतात ते मला कळत असतं. आणि दुसरी गोष्ट, हे झालं समजा हाराचं, कारण त्याच्या बाबतीमध्ये त्यांना बोलायला जागा असू शकते, हा आधीचाच होता, हा डुप्लिकेटच होता, किंवा दुसरीकडचाच पुतळ्याचा होता, आमचा नव्हता, असं काही म्हणतील. 19 फेब्रुवारीला शिवजयंती का साजरी करत नाही, ह्याचं उत्तर काय देतात? म्हणजे ज्या दिवशी शिवजयंती असते त्या दिवशी यांनी केवळ फक्त कैलासवासी बाबुरावांना पाटील म्हणजे राजन पाटलाच्या वडिलांचं निधन झालं म्हणून 19 फेब्रुवारीला माझा बाप त्या दिवशी मेला तर कुणीच शिवजयंती साजरी करायची नाही असा फतवा काढणारा हा अनगरचा पाटील आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसल्यांच्या खानदानापेक्षा स्वतःचं खानदान पाटील हे मोठं आहे असं समजणारा त्या ठिकाणी हे जे अनगरचे पाटील आहेत, ह्यांना हा प्रश्न पहिल्यांदा विचारा की लोकनेते बाबुरावांना पाटील मोठे का छत्रपती शिवाजी महाराज मोठे, याचं उत्तर पहिल्यांदा विचारा. आणि मग जर शिवाजी महाराज मोठे असतील तर मग 19 फेब्रुवारीला आजपर्यंत तिथं जयंती का साजरी करून दिली जात आहे हे पण त्यांना विचारा. हा प्रश्न आज निवडणूक आहे म्हणून नव्हे, मागच्या 4 वर्षातली माझी सगळी भाषणं काढून बघा. माझ्या जवळपास 60-70% भाषणांमध्ये मी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. आजच नव्हे, मी जनता दरबार मोहोळ तालुक्यात घेतले त्यावेळेस देखील मी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होती त्या काळातही मी उपस्थित केलेला आहे. माझ्या अनेक मुलाखती ज्या निवडणुकीच्या काळात नव्हत्या त्या मुलाखतींमध्ये देखील मी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं फक्त निवडणूक आहे म्हणून आरोप केले जातात असं अजिबात नाही. आणि निवडणुकीमध्ये जर आरोप झाले तर त्याला उत्तरही दिलं पाहिजे